उल्हासनगर 3 येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर चौकडा येथे बरेच दिवसापासून प्रलंबित असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाला महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या निधीतून 4 कोटी देण्यात आले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकडा परिसरात भव्य दिव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन बनवण्यात येत आहे। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले। मग भूमिपूजन खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले। हा भूमिपूजन सोहळा करत असताना आयुक्त अजित शेख, माननीय अरुणा शान, माननीय अंकुश मस्के, महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, माजी नगरसेवक रमेश चव्हाण व सर्व नगरसेवक यांच्या उपस्थितीत पार पडला। त्याचबरोबर काजळ डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी लाडक्या बहीण योजनेचा लाभ कोणाकोणाला मिळाला याविषयी महिलांशी संवाद साधला, सोबतच राखीही बांधून घेतल्या। माननीय नाना बागुल व माजी नगरसेवक स्वप्नील बागुल यांनी मनपा आयुक्त अजित शेख, माननीय गणेश शिंपी इत्यादी महानगरपालिकेचे अधिकारी यांचे स्वागत करण्यात आले। भवनांमध्ये तळमजल्यावरती व्यायामशाळा, पहिल्या मजल्यावरती वाचनालय, दुसऱ्या मजल्यावरती सभागृह बांधण्यात येणार आहे। अशा प्रकारचं सुसज्ज आंबेडकर भवन या ठिकाणी बनवण्यात येणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या भूमिपूजनाच्या सोहळ्यासाठी भगवान देशमुख, सोमा खेरणार, देविदास केदार, मधुकर बिरहाडे, भगवान खेचे, शिवा मोरे, विजय तुबेव इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते। सिद्धार्थ मोकळे, SM न्यूज, उल्हासनगर। नाना खासदारांच्या हस्ते भूमिपूजन झालंय, काय प्रकल्प आहे त्याला सविस्तर माहिती द्या। खरं म्हणजे या विभागाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर आहे आणि या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर मध्ये बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेलं आंबेडकर भवन हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांचे सुपुत्र खासदार श्रीकांतजी शिंदे यांनी 4 कोटीचा निधी दिला आणि इथे भव्य आंबेडकर भवन बनवण्यात येत आहे। त्याचं भूमिपूजन खासदार माननीय श्रीकांतजी शिंदे यांच्या हस्ते आता संपन्न झालं। तळमजल्यावर व्यायामशाळा, पहिल्या मजल्यावर वाचनालय आणि तिसऱ्या मजल्यावर हॉल अशा पद्धतीचं सुसज्ज असं आंबेडकर भवन बनवण्याचा या ठिकाणी मानस आहे। मी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शासकीय अधिकारी असतील, पत्रकार असतील, बांधव असतील, भगिनी असतील, जे जे या कार्यक्रमाला उपस्थित झालेत त्या सगळ्यांचे आभार मानतो। धन्यवाद। जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत।